नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण करतोय घरच्या घरी दह्यापासून मसाला ताक। उन्हाळ्यामध्ये नुसतं गारगार पाणी प्यावंसं वाटतं आणि त्यामुळे जेवण जात नाही, कारण आपण जेवायला बसलो की पाणी जास्त पिलं जातं। त्यावेळेस आपण दुपारच्या जेवणासाठी असं हे मसाला ताक करू शकतो। जेवताना आपण हे मसाला ताक पिऊ शकतो पाण्याच्या ऐवजी। त्याने आपलं जेवणही चांगलं जाईल आणि जेवण पचायलाही मदत होईल। आणि घरच्या घरी आपण दह्यापासून हे मसाला ताक करतोय अगदी साध्या सोप्या पद्धतीने। तुम्ही जर आज पहिल्यांदा या चॅनलवर व्हिडिओ बघत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनलवर तुम्हाला नेहमीच खूप साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या रेसिपीज बघायला मिळतील। त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला कुठे आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। तर चला आपण करूया मसाला ताक। तर त्यासाठी बघा मी इथे कोथिंबीर घेतली आहे, मिरच्या, जिरे आणि अद्रक घेतलेलं आहे। तर हे सगळं आपल्याला आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं काढून घेते। कोथिंबीर घेतली आहे, त्यानंतर आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, त्याचबरोबर इथे मिरच्या 3 मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि जिरे घेतलेले आहेत। आता यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आहे, म्हणजे मिरच्या वगैरे सगळं व्यवस्थित बारीक होईल मिठामुळे। तर इथे थोडंसं मीठ मी टाकून घेतलं आहे, आपल्या रोजच्या वापरातलं जे मीठ आहे तेच मी टाकून घेतलं आहे। त्याचबरोबर यामध्ये मी थोडीशी साखर टाकून घेते आहे, म्हणजे ही साखर पण याच मसाल्यामध्ये आपली बारीक होऊन जाईल। तर बघू शकता इथे मी हे वाटून घेतलं आहे सगळं। पण आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण हे खूप जाडसर असं वाटलं गेलेलं आहे आणि असाला असं आपण जर ताकामध्ये टाकलं तर ते खूप असं दाताखाली येतं। त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं आता पाणी टाकून घेणार आहे, म्हणजे याची छान अशी पेस्ट होईल। आणि एकदा परत मिक्सरमध्ये मी फिरवून घेते। तर बघू शकता इथे तुम्ही छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे। तर चला आपण आता दह्यापासून ताक करून घेऊ। तर इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, ताजं दही आहे हे, आणि अतिशय असं घट्ट असं दही घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे आता 1 वाटी दही मी एका भांड्यामध्ये काढून घेते। बघू शकता तुम्ही छान असं घट्टसर दही आहे। आणि आता या दह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, छान थंड थंडगार मी पाणी इथे घेतलेलं आहे। आणि आता हे पाणी आपल्याला दह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि जी रवी असते आपल्याकडे त्या रवीच्या साहाय्याने आपल्याला हे दही आता घुसळून घ्यायचं आहे। इथे मिक्सरमध्ये सुद्धा आपण हे करून घेऊ शकतो ताक, पण मी रवीने घुसळून करते आणि खूप छान ताक तयार होतं। तर ह्याप्रमाणे आपण आता हे ताक तयार करून घेऊ। अगदी 2 मिनिटात हे ताक तयार होतं। तुम्ही बघू शकता किती पटकन हे ताक तयार झालेलं आहे घरच्या घरी। यापेक्षाही तुम्हाला जर अजून थोडं पातळ हवं असेल ताक तर तुम्ही अजून थोडं पाणी यामध्ये वाढवू शकता। तर इथे आपला ताक तयार झालेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतली होती, जो मसाला करून घेतला होता तो टाकून घेऊ। तर इथे हिरवी मिरची, अद्रक, त्याचबरोबर जिरे, मीठ, साखर आणि कोथिंबीर ह्याचं मी वाटण करून घेतलं होतं ते टाकून घेतलेलं आहे। आणि त्याच भांड्यामध्ये थोडंसं अजून पाणी घेऊन ते या ताकामध्ये मी टाकून घेतलं आहे, कारण बरंचसं ती पेस्ट मिक्सरच्या भांड्याला लागलेली होती, त्यामुळे थोडं पाणी टाकून ते पण मी यामध्ये टाकून घेतलं आहे। आता आपण या ताकामध्ये थोडेफार मसाले टाकून घेऊ अजून। तर इथे मी त्यासाठी घेतलं आहे बघा काळं मीठ, आपण साधं मीठ पण वापरलेलं आहे पेस्टमध्ये। इथे मी काळं मीठ, त्याचबरोबर धने जिरे पावडर, भाजलेल्या धने जिऱ्यांची पावडर इथे मी टाकून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित असं आपण ताकामध्ये आता मिक्स करून घेऊ। अतिशय सुंदर ह्या ताकाचा सुगंध येतोय घरामध्ये। आता यामध्ये आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ, दिसायला छान दिसते। आपण जी पेस्ट करून घेतली होती त्यामध्ये पुदिना असेल तर नक्की पुदिन्याची पानंही टाका, पुदिन्यामुळे पण आपल्या पोटाला गारवा मिळतो। तर आता मी थोडीशी इथे टेस्ट करून बघितली होती ताकाची, तर मला इथे थोडी साखर कमी वाटली, त्यामुळे इथे मी अजून थोडासा 1 चमचा भरून साखर वाढवून घेतलेली आहे आणि ही साखर पण ताकामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेते। तर बघू शकता अगदी झटकीपट आपलं इथे मसाला ताक तयार झालेला आहे। तर आता हे मसाला ताक आपण सर्व करून घेऊ। तर इथे मी मटके घेतले, छोटे छोटे जे मटका कुल्फीचे असतात ना आपल्याकडे, तेच मी इथे घेतलेले आहेत। आता ह्या सगळ्यांमध्ये मी ताक काढून घेते। तर तयार आहे आपलं दुपारच्या जेवणासाठी मस्तपैकी थंडगार आणि पाचक असणारं हे मसाला ताक। कसा वाटला तुम्हाला हा मसाला ताकाचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्याचबरोबर तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत व्हिडिओसुद्धा शेअर करा। तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।